च्या जीवन जगतोय। उमेदवारीचा काळ हा सगळ्यात महत्त्वाचा काळ, कारण तो असतो पूर्वतयारी करण्याचा। उमेदवारीच्या काळात आपल्या क्षेत्रात ज्या काही घडामोडी घडतात, जे बदल घडतात, त्याबद्दल जागरूक राहणं खूप महत्त्वाचं असतं। आणि त्याच वेळेला घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी याबद्दल जागरूक राहणं, सतर्क राहणं हेही तितकंच महत्त्वाचं। ह्या सगळ्या घडामोडींशी आणि आपल्या अनुभवाचा ताळमेळ करत राहणं खूप महत्त्वाचं असतं, कारण आपलं ज्ञान पूरक आणि अपडेट आहे का हे ह्यातूनच कळतं। 1968 ते 70 या पिरियडमध्ये 2 वर्षात काम चालव मी 3-4 ठिकाणी सर्व्हिस केली। 1970 साली लार्सन टुब्रो कंपनी मी जॉईन केली। तिथे प्रोडक्शनचं काम चालायचं। मी मिलिंग मशीनवरती प्रोडक्शनचं काम करत होतो। पण मनात ज्या इच्छा पहिल्यापासून होतं की प्लास्टिक लाईनला जायचं, डाय मेकिंगच्या लाईनला जायचं आहे, आणि त्यासाठी मी लार्सन टुब्रोसाठी कंपनी त्यावेळेला सोडली आणि गरवारे प्लास्टिक जॉईन केली। गरवारे प्लास्टिक जॉईन केली, त्यानंतर गरवारे प्लास्टिकला मी जवळजवळ 4 वर्ष काम केलं। 4 वर्षानंतर चांगल्या मिलिंग मशीनवर होतो, त्यांच्यावरती एक्सपर्ट म्हणून मशीन ऑपरेटरचं काम करत होतो। त्यानंतर तिथं आर.जे. मेहताची युनियन आली आणि त्यावेळेला त्या युनियनचा मी लीडर होतो। त्यावेळेला तो लीडर झाल्यामुळे कंपनीने जे डिसिजन घेतलं मॅनेजमेंटने आणि लीडर लोकांना सस्पेंड केले। त्या 5 जणांमध्ये मी मेन लीडर होतो। त्याच्यामुळे तिकडचा तो जो अनुभव मिळाला, कामाचा अनुभव घेतला, त्यानंतर युनियनच्या याच्यामध्ये ऑफिसला जा, कोर्ट कचेऱ्याची कामं, हा जो अनुभव मिळत गेला आणि 1979 साली शेवटी मी ती कंपनी ज्यावेळेला सोडायचं डिसिजन घेतलं त्यावेळेला मॅनेजमेंटबरोबर बोलणी केली की बाकीच्या 4 लीडरला तुम्ही आत घ्या, मी रिझाईन करून बाहेर जातो। असं करून त्या 4 जणांना कंपनीमध्ये एंट्री दिली आणि मी रिझाईन करून बाहेर पडलो। गरवारी कंपनी सोडल्यावर थोडे दिवस मी कॉन्टॅक्ट बेसिसनं बाहेर कामं करत होतो। कॉन्टॅक्ट बेसिसवर काम करता करता नंतर माझे मोठे थोरले बंधू प्रभाकर नाना हे म्युच्युअल इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिसला लागले होते। तर त्याही सांगितलं की इथं जॉईन करतो का। त्यांच्या डायरेक्टर जे गांधी कंपनी जी होती, डायरेक्टर लोक, त्यांच्याबरोबर त्याचं रिलेशन चांगलं होतं। त्या ठिकाणी मला एंट्री दिली आणि मग म्युच्युअल इंडस्ट्रीमध्ये मी सर्व्हिस जॉईन केली। म्युच्युअल इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ मी 5 वर्ष सर्व्हिस केली। तिथे स्टार्टिंगला मशीन ऑपरेटरपासून सुपरवायझर, टूल रूम इंचार्ज, फोरमन, नंतर आउटसाईड डेव्हलपमेंट ही कामं करत होतो। ज्यावेळेला आउटसाईड डेव्हलपमेंटला काम करत होतो तर माझ्याकडे त्यावेळेला क्वालिफिकेशन नव्हतं। माझ्याबरोबर जे माझे कलिग्ज होते ते सगळे डिग्री आणि डिप्लोमा होल्डर होते। त्याच्यामुळे व्हायचं काय, ते जे कामं करायचे त्याच्यापेक्षा सुपिरियर काम माझं असायचं, डेव्हलपमेंट सुपिरियर असायची। आणि अशा वेळेला त्यांना जे इन्क्रीमेंट मिळायचं ते इन्क्रीमेंट मला मिळायचं नाही, कारण त्यांची क्वालिफिकेशन ते वर जात होते। माझ्याकडे क्वालिफिकेशन नसल्यामुळे मी आहे त्या स्टेपला अडकून राहायचो। आणि ज्या वेळेला चांगलं काम केलं का त्या लोकांचा इगो प्रॉब्लेम उभा व्हायचा, आणि त्या इगो प्रॉब्लेममुळे शेवटी माझं स्वतःचं असं डिसिजन केलं की इथं जर वरची स्टेप मिळणार नसेल, वरची पोस्ट जर मिळणार नसेल तर इथे ह्यांच्याबरोबर भानगडी करून आणि तिथे सर्व्हिस करण्यात काय अर्थ नाही आहे। आणि त्यावेळेला मग डिसिजन घेतलं की स्वतःचं काहीतरी जागा घेऊन स्वतःचा बिझनेस चालू करावा। आणि त्याच्यामागे बॅकग्राऊंड बिझनेस चालू करण्याच्या मध्ये जे बॅकग्राऊंड होतं ते असं होतं की जिथे मी डेव्हलपमेंटला जात होतो तिथं मिस्टर कल्याणपूर म्हणून एक कंपनीचे मालक होते। लहान युनिट होतं, कंपनीचे मालक होते। तर ते मला माझं काम बघून ते एक दिवस असेच बोलले की राऊत, तू नोकरी करतो त्या ठिकाणी जर एवढं कष्ट करून त्या कंपनीचं भलं करायला जातो, तू स्वतःचा बिझनेस का चालू करत नाही। कशाही परिस्थितीत स्वतःचं चालू कर, तुला पुढे फ्युचर चांगलं आहे, कारण तुझी मेहनत एवढी आहे, चिकाटी आहे, तर नक्कीच तू पुढे येशील। आणि ते जे वाक्य मला भावलं, माझ्या माइंडमध्ये ते सेट झालं आणि त्याच ठिकाणी स्वतःचा बिझनेस चालू करायचा
मग ती भाड्याची जागा का नाही, काही कुठल्याही परिस्थितीत चालू करायचं आहे हे निदान माझ्या डोक्यामध्ये ते पक्क झालं आणि पक्का विचाराने नंतर मी बिझनेसमध्ये उतरायचा प्रयत्न केला. नमस्कार. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मराठी व्यक्तींच्या यशोगाथा दाखवणाऱ्या झेप या मालिकेत मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रीयुत नरेशजी राऊत यांचा उद्योग प्रवासाचा आढावा आपण मागच्या भागात घेतला. या भागात आपण त्यांची उर्वरित यशोगाथा पाहणार आहोत. हाताची पाची बोटं सारखी नसतात, मात्र जेव्हा ती एकत्र येऊन आवळली जातात तेव्हा बनते शक्तिशाली मुष्टी. याची प्रचिती देतात बोर्डी येथील 5 राऊत बंधूंचे हे 5 बंगले. स्नेह, प्रेमभाव व एकोपा याचा परिणाम म्हणजे ही समृद्धी. आणि मला वाटतं मराठी माणसांनी हे लक्षात ठेवण्यास काहीच हरकत नाही. साधारण 1970 पासून ते 82 पर्यंत नोकरी करणं, सर्व्हिस करणं, प्रायव्हेट कामं करणं अशी दरमजर करत 1983 साली सर्व्हिस सोडण्याचं आणि स्वतःचा बिझनेस चालू करायचं नक्की केलं. त्याप्रमाणे जोगेश्वरी पश्चिम येथे एक भाड्याची जागा, त्याच्यात भाड्याच्या मशीन असं करून स्वतःचा बिझनेसचा श्री गणेशाय केला. त्यानंतर स्वतः 4 कामगार घेऊन जे कामधंदा चालला होता त्याप्रमाणेच मिसेस पण सर्व्हिसला होत्या. कधी कधी प्रॉब्लेम आला तर त्यांच्या पगाराचे पैसे देखील मी वर्करच्या पगारासाठी वापरत असे. असं करून आस्ते आस्ते बिझनेस सेटअप करायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला नोकरीमध्ये काही इंटरेस्ट नाही, मी नोकरी सोडून थोड्या व्यवसायाच्या मार्गात लागणार आहे, मी सांगितलं आपली आर्थिक परिस्थिती थोडी बेताची आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे, पण त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्यांचं हार्डवर्क मला माहिती होतं. ते अतिशय मेहनती होते, कधीही दुसऱ्यांना मदत करण्यात सुद्धा नेहमी पुढे होते. घर, नोकरी, मुलांची जबाबदारी, शिक्षण याची थोडीशी जबाबदारी माझ्यावर टाकली त्यांनी आणि मला म्हटलं की मी थोडा उद्योग व्यवसायामध्ये आता पडतो. मी सुद्धा त्यांना थोडा पाठिंबा दिला आणि त्यांच्या उद्योग यशस्वी करण्याकरता पुढे पुढे त्यांना थोडी सपोर्ट केला. ॲक्च्युअली हा जो उद्योग होता हा ॲटोमोबाईलचे पार्ट, नंतर हाऊस होल्ड ह्याचे पार्ट, ह्याचे जे डाईज बनतात त्याचा उद्योग चालू केला होता. थोडक्यात ज्याला आपण डाय मेकिंग म्हणतो तो डाय मेकिंगचा बिझनेस होता. सुरुवातीला ऑर्डर कमी होत्या, नंतर त्या ऑर्डर वाढत गेल्या, त्याच्याप्रमाणे जागा कमी पडायला लागली. म्हणून मोठी एक इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट होती, त्याच्या मागे जी शेड होती त्या ठिकाणी मी शिफ्ट झालो. तिकडे प्रथम एक गाळा घेतला, तोही कमी पडायला लागला. त्याच्यामुळे एक्सपांड करण्यासाठी दुसरा बाजू त्याला लागूनच एक गाळा मला मिळाला, तो घेतला. अशा पद्धतीने स्टेप घेत मी बिझनेस डेव्हलप करत गेलो. योगेश्वरीचा एरिया पहिल्यापासून सेन्सिटिव्ह म्हणून
आहेच. मला आठवते की एकदा माझ्याकडे चोरी झाली होती. त्यावेळेला जवळजवळ 50-60 हजाराचा कंपनीची इन्स्ट्रुमेंट आणि साधनं चोरीला गेली होती. 1992 मध्ये जो मुंबईला बॉम्बस्फोट झाला, त्या बॉम्बस्फोटच्या वेळेला पण बराच फटका बसला. 7-8 दिवस कंपनी मला बंद ठेवावी लागली, कारण तो एरिया तसा सेन्सिटिव्ह आहे.